गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघू शकता सकाळचे वाजले 6:45 आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती ऑसम वातावरण आहे. गुलाबी थंडीमध्ये मोकळं आकाश कसलं भारी दिसून येत आहे. खूप छान असं फील होते सकाळी सकाळी नाही का. म्हणजे कामं उरकून झाले होते, तर साहेबांचा टिफिन टिफिन द्यायचा होता मला नाही का. आमचे साहेब झोपलेलेच होते अजून पण. तर हे तयारी चालू होती म्हणजे स्वयंपाकाची. म्हटलं चला इथूनच स्टार्ट करूयात. तुम्हाला वातावरण दाखवा, कारण की हे खूप सुंदर असं दिसत होतं. म्हणजे लाल, पूर्ण लाली आभाळामध्ये उतरलेली होती. खूप सुंदर असं हे दिसून येत होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तर अशा प्रकारचं माझं सकाळचं रुटीन आहे. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतचं रुटीन आपलं असतंच महिलांचं. तर आजचा बेत जो आहे तो भरलेल्या वांग्याची भाजी आणि यामध्ये ना छोटासा काय म्हणतात, गप्पी फिश आहेत. छोटे-छोटे नाही का गप्पी फिशचे पिल्ले आहेत. बघू शकता कसे चिळबुडी-चिळबुडी करतात सकाळी-सकाळी. खूप भारी वाटत होतं. मग काय आमचे हे गेले त्याच्यानंतर आपला रोजचा कार्यक्रम. भा भांडे घासू द्या, हे करू द्या, ते करू द्या, झाडू मारू द्या, पोछा मारू द्या. भांडी घासून झाली होती, सुकून झाली होती, पुसून वगैरे झाली. तर त्यानंतर मग रॅकमध्ये लावणंच चालू केलं होतं, कारण की मला गॅस वाटासुद्धा साफ करायचा होता पूर्ण. किचन वाटा पूर्ण साफ केल्याशिवाय होत नाही, कारण की ते भाजीचे आणि कधी-कधी ज्वारीची भाकरी वगैरे केली तर त्यावेळेस पण ते डाग वगैरे लागतात. आणि हा जो तुपाचा टिफिन आहे ना, डब्बा, नॉट टिफिन. तर हा तुपाचा जो डब्बा आहे ना, पूर्णपणे असा हे झाला होता. मग मी म्हटलं नवीन तूप आहे, त्याला गरम करायला ठेवलं साईडला. तोपर्यंत हा डब्बा घासून घेतला आणि डब्बा घासताना म्हणजे नाही का, खूप जोर लावावा लागला. कारण की मी मूर्खगत काम केलं. गरम पाणी न करता तो डब्बा घासत बसले नळाच्या पाण्याने. तो निघतच नव्हता. मग कधीतरी तो निघाला स्वच्छ करून लागे नाही का, स्वच्छ निघाला तो. असंच आपलं दिवसभराचं रुटीन असतं. मग सगळे कामं आवरून झाल्यानंतर असंच बाल्कनीमध्ये बसले, तर बघते तरी काय, आमच्या परत गप्पीनं छोटे-छोटे पिल्ले दिलेत. हा आमचा टप आहे. ठीक आहे, छोटावाला. इथे अरमान म्हणजे शेजारचा मुलगा आहे आमच्या. तो माझी मदत करत होता. हे बघा, किती सारे पिल्ले तिने दिलेले आणि दुसरी एक होती, तिला पण काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही निघत नव्हती. कसं बरं आम्ही आमचे प्रॅक्टिस म्हणजे चालूच होती, की कसं काढायचं, काय करायचं. त्याला कळतं बाबा सगळं. मला तर त्यातलं काही जमत नाही. माझे हसबंड आणि तो असतो बसलेला, तर त्यांच्यामुळं करतात. तर बघू शकता कसे सुंदर असे छोटे-छोटे, छोटे-छोटे गप्पी पीसेस आहेत. पीसेस नाही म्हणू शकत, सॉरी. गप्पीचे पिल्ले आहेत. हा एक हातातच नव्हता येत. मशीनच्या आत जाऊन बसला तर बसलाच, निघतच नव्हता वर. खूप मशागत केली. मग म्हटलं जाऊ दे आता 5-5:30 झाले, आपली घरातली कामं आवरावीत. तर असंच मग आपलं रुटीन. घर स्वच्छ करू द्या, परत झाडू मारू द्या. झाडून वगैरे काढल्यानंतर थोडंसं घरात पण प्रसन्न वाटतं. घरात लक्ष्मी येते. 6च्या आधी जर घरात आपण झाडू मारला, सगळे कामं आवरून ठेवले, तर थोडंसं बरंही वाटतं म्हणा आपल्यालाही. तसं माझं घर स्वच्छच होतं. पण संध्याकाळचं नाही का, शेजारचे मुलं वगैरे माझ्या घरात येऊन खेळ. इथं कोणाला आवडतं नाही आवडत म्हणून आपलं स्टिकर लावलेलं बरं आहे. कारण की त्यांची परमिशन न घेता मी व्हिडिओ शूट करत होते. त्याच्यामुळे मी हे स्टिकर लावलेलं आहे. कसली बसली आत्ता गुणाने. आता तिच्या मम्मीने जेव्हा तिला खाली उतरवलं ना, तर तुम्ही बघा. मोबाईलकडे येऊ लगे हे करते. बघती, मामा कुठे? मामा काय करतात? बोलत-बोलत तिच्याशी कामं करावं लागतात. मग मी कपड्यांच्या घड्या काढल्यात. बघते झाडू कुठे लटकवलाय म्हणून. आमच्या फिश टँकमधल्या फिश बघा कशा पळतात इकडे-तिकडे. खूप भारी वाटतं त्यांना बघितलं की. छोटे-मोठे कामं, कपडे वगैरे झाल्यानंतर सगळं कामं उरकून घ्यायचे, घड्या करून ठेवायचे कपड्यांच्या. बघा कशी करते ती. तिला खूप आवडतं खेळायला माझ्यासोबत. खूप मस्ती करते माझ्यासोबत ती. मारतीही तेवढीच, असं नाही की नाही म्हणून. लहान मुलगी आहे, त्याला काय कळतात तरी पण नाही का. बघू शकता. कुलूप खात होती. म्हटलं कुलूप नको खाऊ, तुला दिलंय ना चॉकी, तेच चॉकी खा. मस्तपैकी तिला चॉकी खात-खात गप्पा करत होते. गप्पा करता-करता कपड्यांच्या घड्यासुद्धा होत्या. तिची मम्मीसुद्धा बोलत होती. बघा कॅमेऱ्यात बघून कशी करते. "सांगू का? सांगू का?" म्हणते. ती जेव्हा अशी करते ना, मग ती म्हणते की "सांगू का? मी सांगू का?" म्हणजे आपल्याबद्दल नाही का कुठलीही जर तक्रार करायची असतील, तर ती तशी करते. हाय म्हणते, हाय, हॅलो. खूप गोड मुलगी आहे, खूप समजदार सुद्धा आहे. समजदार म्हणजे आत्ताच या वयापासूनच तिला चांगलं वळण लावून दिलं तर मोठेपणी तिला तेच कामात येईल.
कोणाशी कसं वागायचं, काय वागायचं, कसं बोलायचं, सगळ्या गोष्टी तिला कळतील. त्याच्यानंतर हेच आपलं घड्या वगैरे झाल्या, थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या, तिच्याशी खेळून झालं. मला म्हणते, "हाय कर माझ्याशी." हाय वगैरे केलं, सेकंड वगैरे केलं. त्याच्यानंतर मग मला म्हणते, "किशी दे, किशी दे." मग सेकंड वगैरे केली, किशी वगैरे दिली. दोन्ही हाताला किशी वगैरे करते. खूप मस्त. मग त्याच्यानंतर तिला थोडंसं खाऊशी काही वाटलं, मग डाळिंब वगैरे आणून दिलं. मग डाळिंब दिलं तिला सोलून. बघा कितनुसार अशी डाळिंब खात बसते. तिला खूप आवडतं, खूप डाळिंब आवडतं. आमचे हे काही ना काही फ्रुट्स आणतच असतात. डाळिंब आवर्जून आणतात. तिला खूप आवडतं म्हणून ती खातीही. बघा टाकले. फ्रॉकमध्ये टाकल्यानंतर तिची मम्मी म्हणते, "समत कर बेटा." ती लगेच दुसऱ्या क्षणाला ताटात टाकण्याचा प्रयत्न करते. खूप क्यूट आहे. रात्रीचा मग माहोल सगळे कामं उरकून झाल्यानंतर बघू शकता. टीव्ही दिली लावून. आमची चिऊ आणि ऐसल दोघी बसल्या नाचत शेजारी सोफ्यावर. चिऊला म्हटलं थांब व्हिडिओ काढते. लगेच शांत बसती. सो असंच आपला दिवसभरचा ब्लॉग झाला. मेथी वगैरे कळून झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक